नमस्कार, मी वैभव पाटील पुन्हा एकदा एक वेगळी कविता घेऊन. विषय पण थोडा वेगळा आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर ऐका. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर, ओळखलत का मला? पुन्हा आलो मांडायला मनातल्या विवंचना. एकटेपणा वाटला म्हणून आलो भेटायला. वाटत होतं भरपूर कोणाशी तरी बोलायला. डॉक्टर म्हणाले मला, सगळं स्वतः पेलवायचं नसतं नेहमी. दुःखाला शब्द मिळाले की होतात थोडे कमी. मन ही एखादी बंद खोली नसते, खिडकी उघडली की हवा हलकी होते. आपण जे बोलतो तेवढंच महत्त्वाचं नसतं, जे ऐकून घेशील ते जास्त उपचारिक ठरतं. थेरपिस्ट काही जादूगर नसतो, तो फक्त तुझ्या पर्स्पेक्टिव्हला एक आरसा देतो. अरे राजा, तू तुटलेला नाहीस, तू शोधात आहेस. स्वतःला समजून घेण्याच्या प्रवासात आहेस. भूतकाळ पुसता येत नाही खरं, पण त्याच्याशी नातं बदलता येतं बरं. कधी कधी बळ म्हणजे शांतपणे रडणे. कधी कधी बळ म्हणजे शांतपणे रडणे आणि मित्रांसमोर मन हे मोकळे करणे. मदत मागणे ही कमजोरी नसते, ती स्वतःवरची पहिली केलेली दया असते. तुला कदाचित कोणाशी बोलायला हवं आहे, कारण मन मोकळ्या गप्पा हा पण तुझा एक हक्क आहे. तर अशी ही कविता मित्रांनो. सगळ्यांनी काळजी घ्या. सदैव आपला वैभव.